विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे त्या बनगरवाडी या कादंबरीचा पुढील भाग, पुढील आशय, जे घडलेलं कथानक आहे ते येथे पाहणार आहोत. व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीतील जे कथानक आहे हे कथानक वर्णन करत असताना जो बनगरवाडी परिसर आहे त्या बनगरवाडी परिसरातील जे धनगर वस्ती आहे त्याचं वर्णन या कादंबरीच्या माध्यमातून केलेलं आहे. बनगरवाडी या शाळेमध्ये राजाराम मास्तर पहिल्याच दिवशी रुजू होण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेला जो प्रसंग आहे त्या प्रसंगाची हुबेहूब मांडणी व्यंकटेश माडगूळकर यांनी इथे केलेलं आहे. अतिशय वास्तवदर्शी असं चित्रण आपल्या भाषाशैलीच्या माध्यमातून व्यंकटेश माडगूळकर हे करताना दिसून येतात. या कादंबरीतील दादू ही जी व्यक्तिरेखा आहे त्या दादू या व्यक्तिरेखेचं त्याचा पूर्णतः वेशभूषा, तो दिसायला कसा आहे, त्याच्या हातातील भाला कसा आहे, त्याची बोलण्याची पद्धती कशी आहे, या व्यक्तिचित्रण दादूचं अतिशय वास्तवपणे शब्दबद्ध केलेलं दिसून येतं आहे. राजाराम मास्तर आणि दादू यामध्ये जे संवाद निर्माण झालेले आहे किंवा दोघांशी जी चर्चा झालेली आहे या चर्चेचं सार काय आहे, या चर्चेमुळे लेखकाने राजाराम मास्तर हे कसे उदास झाले त्या उदासीनतेचं, खिन्नतेचं चित्रणही येथे केलेलं आहे. ज्या पद्धतीने दादू हा एक विशिष्ट स्वभाव असणारा व्यक्ती आहे, त्याचा मनमिळावू असा स्वभाव या ठिकाणी दिसून येत नाही आणि त्यामुळेच राजाराम मास्तराशी त्याने अगदी वेगळ्या शब्दामध्ये संवाद साधलेला आहे. त्यामुळे राजाराम मास्तरांना आनंद वाटायचा सोडून दुःख वाटत आहे. अगदी त्याच पद्धतीने पुढे एक व्यक्तिरेखा आलेली आहे, जी व्यक्तिरेखा कारभारी या नावाने ओळखली गेलेली आहे. त्या प्रसंगाचं वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी पुढील भागामध्ये केलेलं आहे. त्याची चर्चा आपण आजच्या तासिकेमधून करणार आहोत. कारण या गावातील जे कारभारी ही व्यक्तिरेखा आहे ही व्यक्तिरेखा मात्र राजाराम मास्तर हे जे पूर्वी उदासीन दिसत होते, दुःखी दिसत होते, त्यांच्या मनामध्ये जे निराशाजनक शब्द तयार झाले होते, नको ही नोकरी असं त्यांना वाटत होतं. पण जेव्हा गावातील हे कारभारी त्यांना भेटतात, आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी करतात, त्यांची राहण्याची व्यवस्था करतात, शाळा दाखवून देतात, हे पाहून एक आशावाद राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तो प्रसंग कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी जो वर्णन केलेला आहे त्याची चर्चा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मग मिशा पांढऱ्या झालेला एक म्हातारा हातातली काठी टेकीत रानाकडून आला. मग हे उदासीन या ठिकाणी बसले होते, कारण दादूने त्यांना पूर्णतः निराश केलं होतं. मग त्या ठिकाणी उदासपणे बसलेले असतानाच एक वयोवृद्ध म्हातारा राजाराम मास्तरांना दिसलेलं आहे. त्यांचं हे हुबेहूब वर्णन इथे केलेलं दिसून येतं आहे. ते पुढील प्रमाणे आहे. मिशा पांढरा झालेला एक म्हातारा म्हणजे काय, वयोवृद्ध झालेला आहे. त्याच्या हातामध्ये काठी आहे. तो काठी टेकीत रानाकडून आलेला आहे. आपण पूर्वीही पाहिलेलं आहे की ही जी धनगर वस्ती आहे या धनगर वस्तीतील जे पुरुष मंडळी असतील, स्त्रिया असतील किंवा काही मुलं असतील, या आपल्या घरातील जो त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मेंढर सांभाळणे, शेळ्या हे सांभाळण्यासाठी ते आपल्या रानावनात जातात. आणि दुपारनंतरचा हा प्रसंग आहे. ते त्या ठिकाणी काही व्यक्ती शेतातून घरी येत असताना दिसून येतात. अगदी त्याच पद्धतीने इथे हा जो कारभारी आहे, म्हातारा व्यक्ती आहे, ज्याच्या मिशा पांढऱ्या झालेल्या आहेत, हातात काठी आहे, ती काठी टेकीत तो रानातून आलेला दिसून येतो आहे. त्याच्या भुवयासुद्धा पांढऱ्या झाल्या होत्या. खांद्यावरचे जाडजूड कांबळे त्याने रुपयाचे कडे असलेल्या हाताने बळकट धरले होते. आता त्यांचा पेहराव जो आहे, वेशभूषा आहे, तो दिसायला कसा आहे याचं हुबेहूब वर्णन व्यंकटेश माडगूळकर करताना दिसून येतात. जे राजाराम मास्तराच्या तोंडून ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. मग हा मिशा पांढरा झालेला जो म्हातारा आहे तो हातात काठी टेकीत येतो आहे. त्याच्या भुवयाही पांढऱ्या झालेले आहे. खांद्यावरचे जाडजूड कांबळे म्हणजे घोंगडीचा प्रकार, त्याने रुपयाच्या
कडे असलेल्या हाताने बळकट धरलेली आहे. एका हातात त्याच्या काठी आहे, खांद्यावर कांबळे आहे, पण त्याचा जो एक हात आहे ज्याने त्याने कांबळे पकडलेले आहे, त्याच्या हातामध्ये एक रुपयाचं कडं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. अगदी हुबेहूब जशाच तसं एखाद्या चित्रामध्ये व्यक्ती दिसावी, अगदी त्या पद्धतीने हुबेहूबपणे व्यंकटेश माडगूळकर यांनी या कारभाऱ्याचं वर्णन केलेलं दिसून येत आहे. जोड्यातले पाय ओढीत ओढीत तो आला, मग त्याने पायामध्ये जोडाही घातलेला आहे. बूट, जोडा म्हणजे बूट असताना आपण बूट वगैरे असं म्हणतो, त्या ग्रामीण बोली भाषेमध्ये त्याला जोडा हा शब्द या ठिकाणी आहे. जोड्यातले पाय ओढीत ओढीत तो आला, माझ्या पुढे थांबला. तर राजाराम मास्तर हा घटना प्रसंग वर्णन करतात, जे कादंबरीकारांनी राजाराम मास्तरांच्या शब्दातून किंवा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हा जो म्हातारा व्यक्ती आहे त्याला पुढे त्यांचं नाव येईलच, कारभारी असं आहे. मग तो त्या ठिकाणी येऊन हे कारभारी थांबलेले आहेत. हा म्हातारा व्यक्ती या ठिकाणी थांबलेला आहे. कपाळावर हात घेऊन त्याने मला न्याहाळले. खानाखुणा पटण्यासाठी चुकले मेंढरू न्याहाळावे तसे न्याहाळले. म्हटले, हत का बसला रे बाळा? आणि पहिला प्रश्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. कारण म्हातारे वयस्कर जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना सहसा दिसत नाही आणि आधी निरखून पाहण्यासाठी ते आपल्या कपाळावर हात धरतात आणि कपाळावर हात देऊन ते या ठिकाणी अतिशय बारकाईने ते पाहण्याचा प्रयत्न करतात. न्याहाळणे म्हणजे पाहणे. त्याने ते कादंबरीकाराने शब्दही वापरलेला आहे की कपाळावर हात घेऊन त्यांनी मला न्याहाळले, म्हणजे न्याहाळणे म्हणजे पाहणे. खानाखुणा पटण्यासाठी चुकले मेंढरू न्याहाळावे तसे न्याहाळले. तर इथे मेंढरू हा शब्द वापरलेला, कारण धनगर वस्ती असल्यामुळे ते मेंढ्या सांभाळणे त्याचं काम आहे. जसा एखादा मेंढपाळ आपल्या लहान त्या कोकराला किंवा मेंढीच्या पिल्ल्याला जसं न्याहाळतो किंवा पाहतो, तसा हा व्यक्ती मला या ठिकाणी अतिशय बारकाईने न्याहाळून पाहतो आहे. आणि न्याहाळून पाहून त्याने पाहिल्यानंतर पुन्हा त्यांनी विचारलेला आहे, प्रश्न केलेला आहे, हत का बसला रे बाळा? हत म्हणजे इथे, आणि बाळा हा अतिशय प्रेमपूर्वक असा शब्द आहे. ज्या पद्धतीने आई आपल्या मुलांना बाळा वगैरे असं म्हणते, वडील आपल्या मुलांना बाळ वगैरे असं म्हणतात. एक प्रेमळ भाषेमध्ये, लढीवाळ भाषेमध्ये आपुलकीने हे कारभारी सर्वप्रथम राजाराम मास्तरांची विचारपूस करतात. कारण दादूने आतापर्यंत जे त्यांच्याशी एक तिरस्कारपूर्वक भाषेमध्ये बोललेलं होतं, त्याच्याशिवाय हा माणूस किती प्रेमळ आहे, आस्थेने अतिशय प्रेमपूर्वक आपली चौकशी करतो आहे, अशा राजाराम मास्तर यांना इथे वाटलेलं आहे. आणि त्यांनी अशा स्वरूपाची आपुलकीच्या भावनेने विचारपूस केल्याचं पाहून त्यांना त्या ठिकाणी थोडंसं बरं वाटत आहे. मी म्हणालो, मी मास्तर आहे, आजपासून माझी नेमणूक इथे झाली आहे. आणि राजाराम मास्तरांनी इथे त्यांना सांगितलेलं आहे, ते म्हणतात की मी मास्तर आहे आणि आजपासून माझी नेमणूक इथं झालेलं आहे. असं सांगितल्यानंतर पुढे कारभारी इथे म्हणतात, अरे मग मास्तर असून हत का बसतोस, शाळेत बस. आणि अशा पद्धतीने त्याने पुढे म्हटलेलं आहे, अरे तू जर शिक्षक आहेत मग इथे का बसलास, तर तू तुझ्या शाळेत जाऊन बस, असं राजाराम मास्तराला त्या ठिकाणी म्हणतात. म्हाताऱ्याच्या या बोलण्याने मला थोडा धीर आला. मगाच्या भालाईतासारखा हा नाही असे वाटले. आणि मगाचे उदास झालेले होते राजाराम मास्तर, हे राजाराम मास्तरांचं उदासीनता आता दूर पळून गेलेली आहे. एक थोडासा आशावाद त्यांना या ठिकाणी वाटलेला आहे. मगाचा दादू नावाचा जो भालाईत आहे, म्हणजे हातात भाला घेतलेला हा जो दादू होता, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रेमळ असे हे कारभारी आहे. आणि या कारभारीने माझ्या आस्थेवाईकपणे प्रेमपूर्वक चौकशी केलेली आहे आणि त्यामुळे मला इथे अतिशय बरं वाटलेलं आहे, समाधान वाटलेलं आहे, असं ते या ठिकाणी सांगतात. विद्यार्थी मित्र, या पुढचाही भाग त्याने अतिशय हुबेहूबपणे समर्पक शब्दात वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार आपण पुढील तासिकेमध्ये करणार आहोत. आजच्या तासिकेत इथेच थांबूया. धन्यवाद.